सो काल आपण जेवढे यम आहेत, 5 यम आहेत, त्याचे फायदे बघितले. अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सनिधो वैरत्यागः, सत्य प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम्, अस्थेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थान, ब्रह्मचर्य प्रतिष्ठायाम वीर्य लाभः आणि अपरिग्रह स्थैर्य जन्मकथनता संबोधन. सो आफ्टर दीज 5 यमाचं जे बेनिफिट आहे, त्यानंतर लेट अस टर्न टुवर्ड्स नियमांचं बेनिफिट. राईट. आणि नियम किती आहेत? परत 5 आहेत. शौच, संतोष, तपस, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधानाने नियम. सो दीज आर द 5 नियमास. स्टार्टिंग विथ सूत्र नंबर 2.40. शौचाचे 2 सूत्रांमध्ये त्यांनी फायदे दिलेले आहेत, 2.40 आणि 2.41. ओके. शौचात स्वांग जुगुप्सा परेर संसर्ग, हे त्यांनी दिलेलं आहे. शब्दार्थ बघूया आपण. राईट डाऊन. शौच, शौचात किंवा शौच इज क्लीनलीनेस, प्युरिटी. स्वांग हा शब्दाची फोड होऊन स्व आणि अंग असा अर्थ होतो. स्वांग जो आहे, शौचात स्वांग जे आहे, तर स्वांगचं स्व म्हणजे सेल्फ आणि अंग म्हणजे बॉडी, स्वतःच शरीर असा अर्थ होतो. जुगुप्सा, जुगुप्साचा अर्थ म्हणजे डिसलाईक किंवा डिस्गस्ट, किळस येणे, अजिबात नाही आवडणे, हे जुगुप्सा. परैरह, परैरहचा अर्थ होतो म्हणजे दुसऱ्यांबरोबर, विथ अदर्स. परैरह, दुसऱ्यांबरोबर, विथ अदर्स. असंसर्ग, असंसर्ग म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट, स्पर्श न करणे. सांगितलं काय म्हणते सुषमा? मॅडम दुसऱ्यांबरोबर ऐकायला नाही आलं. संपर्क न ठेवणे, दुसऱ्यांबरोबर कॉन्टॅक्ट न ठेवणे, दुसऱ्यांबरोबर कॉन्टॅक्ट न ठेवणे किंवा संपर्क न ठेवणे, तर हे होतो अर्थ परैरह. आणि असंसर्ग म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट. परैरह म्हणजे विथ अदर्स, दुसऱ्यांबरोबर, आणि असंसर्ग म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट, संबंध न ठेवणे. काय म्हणतायत या सूत्रामधनं? शौचात स्वांग जुगुप्सा परेर संसर्ग. व्हॉट ही इज सेइंग, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ बीइंग क्लीन? स्वच्छ राहिल्यामुळे, शुद्धी झाल्यामुळे काय परिणाम होतो हे सांगतायत. वन डेव्हलप्स एवर्जन टू वन्स ओन बॉडी विच एक्सटेंड टू द अदर्स बॉडीज. ओके. स्वतःचा शरीराचा संसर्ग नकोसा होतो. मग दुसऱ्यांबरोबर तर अजिबातच संसर्ग नको असतो. ओके. स्वतःचा शरीराचा, वन डेव्हलप्स एवर्जन, स्वतःच्या शरीराची घृणा आपण म्हणू शकू, किंवा स्वतःच्या शरीराची अजिबात न आवडणं. आणि हे मग स्वतःच शरीर जिकडे आपल्याला सहन होत नाही, तेव्हा दुसऱ्याची संगत, दुसऱ्याच्या शरीराचा स्पर्श किंवा दुसऱ्याच्या शरीराचं कॉन्टॅक्ट हा आपल्याला कसं काय आवडणार आहे? ओके. सो perceives the imperfection of the body and loses love for it. पण म्हणजे लिटरली नाही घ्यायचं हे. ऑलराईट. अर्थ इकडे असा लागतो की जेव्हा शौचाचं पालन केलं जातं ना, तेव्हा ती शुद्धता, त्या शरीराची जी शुद्धी आपल्याला प्राप्त होते, त्या शुद्धीमुळे आपल्याला लक्षात येतं की हे शरीरामध्ये किती अशुद्धी आहे आणि त्यामुळे ती नकोसं होतं. ऑलराईट. बरं, आध्यात्मिक दृष्टिकोनात बघितलं तर स्वतः शरीराची आपण कालच वाचलं ना, की शरीराची किती काळजी घेतो. त्या शरीराची आंघोळ घालतो, त्याचे दात साफ करतो, त्याची त्वचा साफ करतो, त्याचे केस साफ करतो, त्याचा खाऊ घालतो, त्याला झोपू घालतो, त्याला पिऊ घालतो. आपण शरीराची 12 म्हणजे 24 तास सेवा करत असतो. आपण एवढं आपल्या शरीरावर आपलं प्रेम आणि अटॅचमेंट हे डेव्हलप झालेलं असतं. आणि हे प्रेम आणि अटॅचमेंट जर आपल्याला कमी करायचं आहे, जर आपल्याला थांबवायचं आहे, तर शुद्धी केल्याने हे होतं.
सो शौचाचं पालन केल्याने हे घडून येतं की व्हेअर यू डिस्कनेक्ट फ्रॉम युअर बॉडी. तर शरीरावरचं जे आपला राग आहे, जो अटॅचमेंट आहे, तो अटॅचमेंट कमी होऊन जातं. आणि जिथे स्वतःच्याच शरीराचं अटॅचमेंट नाहीये, तर दुसऱ्याच्या शरीराची अटॅचमेंट कुठे ठेवणार आहोत आपण? नाहीच राहणार आहे. राईट, दॅट इज व्हॉट बेसिकली इट इज सेइंग. वन बिकम्स इनडिफरंट टू इट. आता फारसं त्याच्याकडे त्याचे लाड आणि जे काही एवढं सांभाळ त्याची घेत होतं, फारसं त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपोआप खाऊ पिऊ कमी घालतं, आपोआप झोप कमी होते. यु नो, ऑल दीज थिंग्स हॅपन. विनायक, तुमचा अजूनही आवाज येत नाहीये मला. आता येतोय? हा, आला, बोल. हा, तर आपण ऍक्च्युली शौच जे म्हणता, विच इज क्लिनलीनेस, येस, आपण जर तो नियम जर पाळला, हो, तो उलट आपलं प्रेम शरीरावर वाढलं पाहिजे ना मॅडम? फक्त स्वच्छता नाहीये ना, इकडे शुद्धी पण आहे. आणि फक्त शरीराच्या बद्दल नाही बोलत आहोत, आपण मनाच्या बद्दल पण बोलत आहोत, आपण भावनांच्या बद्दल पण बोलत आहोत, आपण पर्सनल शुद्धी बद्दल बोलत आहोत. तर जसं जसं माइंड आपलं एस्पेशली शुद्ध होत जाणार, तसं तसं आपले राग द्वेष कमी कमी होत जाणार. सो आपली अटॅचमेंट हळूहळू कमी होणार. बरं, मनाची शुद्धी झाल्यामुळे. हा, Okay. So one develops aversion to one's own body, which extends to the other bodies, perceives the imperfection of the body and loses love for it. की हे शरीर अशुद्ध होतच राहणार आहे. आपण कितीही जन्म ह्याचा सांभाळ करत राहिलो तरी सुद्धा हे अशुद्ध होतच राहणार आहे. त्यामुळे त्याच्यावरचं प्रेम कमी होतं. पण प्रेम जरी, आता तुम्ही जो मुद्दा मांडलेला आहे, प्रेम जरी कमी झालं तरी हे शरीर म्हणजे मी नाही, ही जी समज येते ना, when you understand that this body is not me, okay, the body is mine, but I am not the body. What is the body? The body is the house, you can say a temple or a church for me, my soul. म्हणजे माझ्या आत्म्याचं हे घर आहे. मग एखाद्या घराची जेवढी स्वच्छता असते तेवढी आपण करणारच, जेवढी शुद्धी ठेवायची आहे ती सगळी शुद्धी आपण ठेवणार, पण घराला अटॅचमेंट नाही राहणार. घरामध्ये राहणारा जो आहे, तो जो द्रष्टा आहे, तो जो आत्मा आहे, त्याची अटॅचमेंट आपल्याला होणार, किंवा सगळं लक्ष आपलं त्याच्याकडे राहणार आणि त्यामुळे शरीरावरचं प्रेम कमी होणार. अँड बिकॉज हे लक्षात येतं की शरीर इम्परफेक्ट आहे, ते कधीच कितीही काहीही करा तुम्ही तरी ते बॉडी अँड माइंड will never become perfect. We can try as much as we want. हे कळतं. So we respect the body as a temple for the seer. So cleanliness of body and mind develops. So mind आणि body दोन्हीची शुद्धी आपण वाढवत जाणार, but enhance the body's innate intelligence. पण शरीराला स्वतःची एक इंटेलिजन्स आहे, आपण सेल्युलर इंटेलिजन्स किंवा बॉडी इंटेलिजन्स त्याला म्हणू. सो स्वतःच्या इंटेलिजन्सवर त्याला राहू देणार. आता कसं आहे, आपला त्याच्यावर राग आहे, सुखानुशय राग हा, आपण बॉडीला अटॅच्ड आहोत. म्हणजे लाईक आय सेड, 24 hours वी आर इन सर्व्हिस ऑफ अवर बॉडी. वी आर डुईंग एव्हरीथिंग पॉसिबल फॉर इट. त्याला कपडे घालतो, दागिने घालतो, रूपरंग त्याचा शृंगार करतो, सगळं सगळं करत असतो आपण. अवर डेडिकेशन इज कम्प्लिटली टू द बॉडी. Once the mind is purified along with the body, when the channels are cleared, म्हणजे हठयोगाच्या ज्या शुद्धिक्रिया आहेत, षटक्रिया आहेत, त्या षटक्रियाच्या माध्यमातून जेव्हा आपण आतलं अंग, सूक्ष्म शरीर, 72,000 नाड्या आणि चक्रस ह्याचं जेव्हा आपण शुद्धी करतो, त्यावेळेला प्राणशक्तीचं जे वहन खूप सुंदररित्या जे वाहू लागते प्राणशक्ती, आणि त्याच्याने मग मनाची शुद्धी होते. मन शुद्ध झालं की यथार्थ ज्ञान होतं. आणि यथार्थ ज्ञान काय आहे? आय एम नॉट द बॉडी, आय एम नॉट इवन द माइंड, आय एम द सोल. द बॉडी अँड द माइंड आर द स्ट्रक्चर. मग आपण स्ट्रक्चरवर प्रेम करतो का? नाही, आपण त्याच्यामध्ये राहणारा जो आहे. सो ही अविद्या दूर झाल्यामुळे शौचात स्वांग जुगुप्सा परेर संसर्ग,
स्वतःचा स्पर्श पण नको, दुसऱ्यांचा स्पर्श पण नको. सो यू विल ऍट द मोमेंट वी लव्ह अवर फॅमिलीज, वी लव्ह अवर कम्युनिटी पीपल, वी लव्ह अवर कंट्री, हे जे फ्रॅगमेंटेड सिलेक्टेड लोकांवरचं जे प्रेम आहे, काही शरीरच फक्त आपल्याला आवडत आहेत, सगळे आत्मा नाही आवडत आहेत. सो वेन वी स्टार्ट लुकिंग ॲट द सोल, वी एक्सपिरियन्स द वननेस, अँड देन द इंटरेस्ट इन दिस पर्टिक्युलर बॉडी बिकम्स लेस. मग त्याचा संसर्ग नकोसा होतो. असं वाटतं की काय आहे 24 तास ह्याची सेवा करत बसा, राईट? अँड द माइंड देन टर्न्स. पुढचं सूत्र, वी विल टेक अप द नेक्स्ट सूत्र. व्हॉट एल्स हॅपन्स इज गिवन इन द नेक्स्ट सूत्र. तर शौचाचे 2 सूत्र परिणाम म्हणून दिलेले आहेत बरं का. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रहचे एकच आहे, पण शौचाचे 2 आहेत. सो 2.40 व शौचात स्वांग जुगुप्सा परेर संसर्ग. 2.41 is सत्व शुद्धी सौमनस्य एकाग्रेंद्रिय जय आत्मदर्शन योग्यत्वानि च. सत्व शुद्धी सौमनस्य एकाग्रेंद्रिय जय आत्मदर्शन योग्यत्वानि च. ओके, सो शब्दफोड बघूया. लेट अस लुक. सत्व शुद्धी, प्युरिटी इन द एसेन्स ऑफ कॉन्शियसनेस. सत्व शुद्धी म्हणजे चित्ताची शुद्धी, कॉन्शियसनेसची शुद्धी. राईट? सो सत्व शुद्धी, प्युरिटी इन द एसेन्स ऑफ कॉन्शियसनेस. मग सौमनस्य, सत्व शुद्धी सौमनस्य. सौमनस्याचा अर्थ होतो चिअरफुल, प्लीजिंग माइंड. चिअरफुल, प्लीजिंग माइंड, जे मन, प्रसन्न मन, प्रसन्न मन. एकाग्र, द नेक्स्ट वर्ड इज एकाग्र. एकाग्र मीन्स कॉन्सन्ट्रेशन. एकाग्र. इंद्रिय, आता किती इंद्रिय आहेत? 11 इंद्रिय. या ऑल ऑफ देम, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय आणि मन. आणि जय, जयचा अर्थ होतो कॉन्कर्ड. त्याच्यावर आपल्या कंट्रोलमध्ये त्याला आणणं, कॉन्कर करणं. जय, त्याच्यावर जय मिळवणं, विजय प्राप्त करणं. आत्मा, आत्मा म्हणजे सोल, सोल. ओके, आत्मा, आत्मा. दर्शन, दर्शन म्हणजे नॉलेज किंवा आत्मा म्हणजे काय नाही, दर्शन. दर्शन म्हणजे नॉलेज किंवा विजन. सॉरी फॉर दर्शन. दर्शन म्हणजे नॉलेज किंवा विजन. आणि योग्यत्वानी, योग्यत्वानीचा अर्थ होतो की बघण्या योग्य होणे. फिटनेस टू सी, बघण्या योग्य होणे. च, आणि, च म्हणजे आणि, अँड ऑल्सो असा अर्थ होतो. आता बघा काय म्हणतात ते. सत्व शुद्धी सौमनस्य एकाग्रेंद्रिय जय आत्मदर्शन योग्यत्वानि च. आत्मदर्शनासाठी शौचाचं पालन केल्याने योगी आत्मदर्शनासाठी तयार होतो. पण काय काय केल्याने? विथ द बॉडी क्लीन्स, सत्व शुद्धी, विथ द बॉडी क्लीन्स, द माइंड प्युरिफाईड, मनाची शुद्धी झाल्याने आणि इंद्रियांवर कंट्रोल आणण्याने, द सेन्सेस कंट्रोल. जॉयफुल अवेअरनेस नीडेड टू रिअलाइज द इनर सेल्फ then comes. म्हणजे मन कसं असायला पाहिजे? सौमनस्य असायला पाहिजे. मग इंद्रियांवर जय प्राप्त केलाय, मनाची शुद्धी झालेली आहे, शरीराची शुद्धी झालेली आहे, आणि त्याच्यामुळे मन कसं होतं? प्रसन्न होतं. आणि प्रसन्न मन आत्मदर्शनासाठी तयार होतं. सो आता मनाची शुद्धी, मनामध्ये अशुद्धी कुठल्या आहेत? मनामध्ये अशुद्धी कुठल्या आहेत? इव्हिल्स ऑफ ॲरोगन्स, प्राईड, अटॅचमेंट, हे जे षड्रिपू आहेत ना, ह्याच्यानी मन अशुद्ध होतं. तर ह्या षड्रिपू जेव्हा निघून जातात, पूर्णतः आपण काढू शकतो,
लोभ, मोह, मत्सर्य, क्रोध या गोष्टी काढून टाकल्या की मनाची शुद्धी होते. सो प्युरिफिकेशन ऑफ द माइंड म्हणजे मनाचं शुद्धी. प्लेझंटनेस ऑफ फिलिंग, भावना ज्या आहेत त्या प्रसन्न. एकाग्र चित्त, कॉन्सन्ट्रेटेड कॉन्शियसनेस. इंद्रियस कॉन्कर्ड म्हणजे इंद्रियांवर जय मिळवलाय. असं झाल्यानंतर वन गेन्स द एबिलिटी फॉर सेल्फ रिअलायझेशन, आत्मसाक्षात्कारासाठी एक व्यक्ती तयार होतो. ऑलराईट. सत्वशुद्धीला सात्विक सहजता असंही म्हटलेलं आहे. सात्विक सहजता म्हणजे प्रसन्नता ही खूप महत्वाची आहे. जोपर्यंत प्रसन्न नाहीये, साक्षात्काराकडेची वाटचाल जी आहे ती कॅरी फॉरवर्ड होणार नाही. राईट. सो शौचात सांग जुगुप्सा परेर संसर्ग हा आणि सत्वशुद्धी सौमनस्य एकाग्र इंद्रियचे आत्मदर्शन योग्यत्वांच, हे दोन गोष्टी घडून येतात. आता मनाची शुद्धी, शरीराची शुद्धी, संसर्ग कमी केलेला आहे. तुम्ही इंटरॅक्शन्स कमी करता लोकांबरोबर, अटॅचमेंट्स कमी करता आणि स्वतःचा पण जो शरीराकडे जेवढं लक्ष देत होता आणि जेवढं टाइम आणि एनर्जी त्याच्या मागे टाकत होता तोही तुम्ही कमी करता. वेन यू डू ऑल ऑफ दिस, what is going to happen? Your mind is going to turn inwards. And when the mind turns inwards, there is a feeling of satisfaction, contentment. पुढचं बघूया, संतोष 2.42. संतोषादनुत्तम सुखलाभ. लाभ संतोषादनुत्तम सुखलाभ. ऑटोमॅटिकली शौच केल्याने संतोष हा परिणाम रूपी पण होणार आहे. ओके. शौच विल लीड टू संतोष. संतोषात म्हणजे फ्रॉम कंटेंटमेंट, संतोष या भावामधून संतोषात. अनुत्तम म्हणजे एक्सलेंट किंवा सुप्रीम, अतिउत्तम. अतिउत्तम. सुख म्हणजे आनंद. लाभ म्हणजे प्राप्ती, गेन. सुख इज हॅपीनेस अँड लाभ इज गेन. फ्रॉम संतोषा अनसरपास्ड हॅपीनेस इज गेन. उत्तमातलं उत्तम सुख प्राप्त होतं जर आपण संतोषी झालो तर, इफ वी आर कंटेंटेड. ऑलराईट. सो शौच विल ऑटोमॅटिकली लीड यू टू संतोष, आणि शौच आणि संतोष दोन्ही मिळून दे विल लीड यू टू तपः. तो तिसरा आहे तपः. ओके. संतोष, उत्तमात उत्तम सुखाची प्राप्ती होणार. बाकी सगळे सुख जे आहेत ना हे ट्रान्झियंट असतात, हे कंटिन्युअस राहत नाही. जेवढ्या वेळ तुमचे कनेक्शन असतं तेवढ्या वेळ सुख, आणि मग ते निघून गेल्यावर दुःख. गेल्याचं तरी दुःख किंवा परत कधी मिळेल ह्याचं तरी दुःख. ऑलराईट. बट दिस इज द जॉय विच विल रिमेन विथ यू कॉन्स्टंटली. आणि हे सगळं आपल्या आत्मदर्शनासाठी महत्वाचं आहे. लेट अस लुक ॲट 2.43. पुढचं आहे तपस. तपस जो तिसरा नियम आहे त्याचा इथे परिणाम दिलेला आहे. कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसः. कायेंद्रिय सिद्धी अशुद्धी क्षयात तपसः. बघूया काया शब्दफोड बघूया. लेट अस लुक ॲट द वर्ड मीनिंग. काया म्हणजे शरीर, बॉडी. काया इज बॉडी. इंद्रिय इज सेन्सेस, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय. हे इकडे इंद्रिय म्हणजे ज्ञानेंद्रिय फक्त घेतलं तर चालेल. ओके. सिद्धी म्हणजे काय? विभूती किंवा पॉवर, सुपरनॅचरल पॉवर्स ज्याला आपण म्हणतो ती. अशुद्धी म्हणजे इम्प्युरिटीज. अशुद्धी.
सिद्धी आणि अशुद्धी, असे वेगळे दोन शब्द आहेत. क्षय, क्षयात, क्षयात म्हणजे डिस्ट्रक्शन, नष्ट होणे, त्याला तपसहा, ह्याला तप म्हणतात. तप इज ऑस्टॅरिटी, वी हॅव ऑलरेडी सीन दॅट. ऑलराईट. सो तपस काय आहे? सेल्फ डिसिप्लिन. सेल्फ डिसिप्लिन आहे तपस. तपस burns away impurities and kindles the spark of divinity. कायेंद्रिय सिद्धी, अशुद्धीचा क्षय. कायेंद्रियाची, काया आणि इंद्रिया म्हणजे बॉडी आणि सेन्सेस ह्याच्या सिद्ध्या प्राप्त होतात. तपस केल्याने काया आणि इंद्रियांच्या सिद्ध्या प्राप्त होतात आणि अशुद्धीचा क्षय होतो. Impurities are destroyed. Destruction of impurities and supernatural powers of the body and the senses, इंद्रिय, हे डेव्हलप होतं. सो हा तपस्चा परिणाम आहे. सो तपस, आता तप करायचा म्हणजे आपण काय काय करतो? तप म्हणजे आता शुद्धी झाली आहे आपली, संतोष झालेला आहे आपलं, आणि मग आता तप म्हणजे आपण झोपेचा त्याग, आसनांचा अभ्यास, आसनांमध्ये स्थिरता आणणे, अन्नाचा त्याग. ओके, कमीत कमी सर्व्हायव्हलला लागतं तेवढी झोप आणि सर्व्हायव्हलला लागतं तेवढं अन्न सेवन. दिस इज नथिंग बट तपस. ह्यालाच तपस असं म्हणतात. अभ्यास आणि वैराग्याचा अभ्यास. ओके, अभ्यास वैराग्याचं पालन. आता जो अभ्यास आणि वैराग्य आपल्याला सांगितलेल्या गेल्या आहेत, ह्या सहज आहेत का? ह्या नॉर्मल ह्युमन नेचर प्रमाणे आहेत का? नाही. तर आपण त्या जे नॉर्मल टेंडन्सीज आहेत, नॉर्मल ह्युमन नेचर आहेत, त्याचा प्रतिप्रसव करणार आहोत. सो वी आर गोइंग टू गो अगेन्स्ट द टाइड, म्हणजे त्याचा इन अ वे विरोध करणार आहोत. म्हणून मनुष्य स्वभावाला ते विरोधी आहे, पण देवत्वाला ते पूरक आहे. ऑलराईट. सो अभ्यास वैराग्य मनुष्य स्वभावाला विरोधी जरी असले तरी देवत्वाला ते प्रिय आहे. सो देवत्वाला ते पूरक आहेत, फेवरेबल टू गॉड अँड डिवाइन. ऑलराईट. आणि त्यामुळे मनुष्य तत्व कमी होईल, अटॅचमेंट कमी होणार, पण देव तत्व वाढत जाणार. हा तपाचा परिणाम आहे. ऑलराईट. सो आणि त्याचा परिणाम रूपी काय होणार आहे? अशुद्धीचा नष्ट तर होणारच आहे, पण सिद्धीची प्राप्ती होणार आहे. अर्थात ह्या सिद्धीच्या प्राप्तीचा शक्यतो आपल्याला काहीच करायचं नाहीये. ऑलराईट. त्या सिद्धीच्या प्राप्तीकडे आपण लक्ष द्यायचं नाहीये, पण सिद्ध्यांची प्राप्ती होते. ऑलराईट. सो हे झालं तपस. लेट अस मूव्ह ऑन टू द नेक्स्ट. चौथं आहे स्वाध्याय. स्वाध्यायाच्या बद्दल पतंजली काय म्हणतात? स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग. स्वाध्यायात इष्टदेवता संप्रयोग. स्वाध्यायात म्हणजे काय? सेल्फ स्टडी, स्वतःचा अभ्यास केल्यामुळे. आता सेल्फ स्टडी म्हणजे तुम्ही आता आपण जे करतोय ते पण सेल्फ स्टडी आहे, आणि जर आत्माचा अभ्यास केला तर तो पण सेल्फचा अभ्यास, स्टडी ऑफ दी सेल्फ. सो स्वाध्याय स्वतःचा, अध्यायाचा अध्ययन स्वतःचं. सो टू नो युअर सेल्फ. सो ऑल अवर स्टडी इज एम्ड टुवर्ड्स नोईंग अवर सेल्फ. सो स्वाध्यायात सेल्फ स्टडी. इष्टदेवता, जो काय तुमचा इष्टदेव आहे तो, whichever God or whichever goddess or whichever deity that you believe in, इष्टदेवता. संप्रयोग. संप्रयोग म्हणजे त्याच्याबरोबर तुमचं संप्रयोग होतं, म्हणजे युनियन, कम्युनियन. इष्टदेवता बरोबर तुम्ही कनेक्ट होऊ शकता, असा अर्थ होतो. स्वाध्याय लीड्स टुवर्ड्स द रिअलायझेशन ऑफ गॉड, डिझायर्ड डेटी. इकडे देव देवी या अर्थाने इष्टदेव, विच एव्हर गॉड यू बिलीव्ह इन.
सो त्याच्याबरोबर तुम्ही एकरूप होऊ शकता. आता स्वाध्यायाचा जो मार्ग आहे ना, ऍक्च्युली मी म्हटलं ना, स्वतःचा अभ्यास किंवा सो हा मार्ग दोन रित्या होऊ शकतो. फ्रॉम द बॉडी टू द सोल, स्थूलापासनं सूक्ष्म, किंवा फ्रॉम द सोल टू द बॉडी, आत्मापासनं शरीरापर्यंतचा अभ्यास. सो आपले जे पंचकोश आहे, यू कॅन आयदर गो फ्रॉम आउटवर्ड्स टू इनवर्ड्स, अन्नमय ते आनंदमय, त्याच्या पलीकडे आत्मा, किंवा you can begin from the atma and move towards the body, but you have to study from the purusha to the prakriti, from the prakriti to the purusha. कसाही तुम्ही मार्ग घेतला तरी पण अभ्यास मात्र तोच आहे. So there are two parts, within and without. So within will be from the body to the soul, without will be from towards the soul, from the soul towards the body. Now, japa with mind completely fixed on a particular deity. हे कसं होणार आहे? How will this happen? जो तुमचा इष्टदेवता आहे त्या इष्टदेवतावर जर तुमचं चित्त एकाग्र झालं तर होणार आहे. तर ते चित्त एकाग्र करायच्या अभ्यासाला स्वाध्याय म्हणतात. That is swadhyaya, where you are focusing your mind on your Ishtadevata. Then you will be able to unite with your God or with whoever you have focused your mind on. याला म्हणतात स्वाध्याय, हे स्वाध्यायाच्या माध्यमातून. Let us go to the last one, which is Ishwar Pranidhan. Ishwar Pranidhan, Samadhi Siddhi Ishwar Pranidhanat. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधानात, सूत्र नंबर 2.45. समाधी सिद्धी ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान केल्याने काय होणार आहे? द फिफ्थ अँड द लास्ट नियम दॅट पतंजली गिव्स अस इज ईश्वर प्रणिधान. ईश्वर प्रणिधान इज surrender yourself. So let us look at the word meaning samadhi. Samadhi म्हणजे absorption, complete absorption. सिद्धी म्हणजे इथे अर्थ होतो सक्सेस, म्हणजे समाधी प्राप्त झाली, त्याच्यामध्ये यश मिळाला की सिद्धी म्हणजे समाधीचा यश मिळालेला, सिद्धी इज सक्सेस. ईश्वर गॉड आणि प्रणिधानातील सरेंडर. सो ईश्वर प्रणिधात केल्याने काय होणार? समाधी सारखी उच्च सिद्धी आपल्याला प्राप्त करता येईल. Surrender to Ishvara brings perfection in samadhi. Surrender to Ishvara brings perfection in samadhi. किंवा आपण असंही म्हणू शकतो, फ्रॉम डिवोशन टू गॉड, ईश्वर प्रणिधान केल्याने समाधी इज अटेंड, समाधी सिद्धी प्राप्त होते. आणि जर आपल्याला अशा प्रकारची समाधी सिद्धी हवी असेल तर काय करायला पाहिजे? ईश्वर प्रणिधान, पण सगळ्या यम नियमांचं पालन झालंच पाहिजे, मस्ट आहे. एक सुद्धा यम किंवा एक सुद्धा नियमामध्ये, त्याच्या कुठल्याही एका आस्पेक्ट मध्ये जरी तुम्ही घसरला तर ही सिद्धी प्राप्त होणार नाही. ऑलराइट, सो वी हॅव टू zealously follow all the yamas and the niyamas. Even one lapse in the observance of a single item of yama niyama, the effect of all the disciplines is impaired. म्हणजे सगळेच आपलं मग सगळंच कोलमडेल. राईट. सो साधका, आणि असं केल्याने द साधका इज रिलीज फ्रॉम द अर्थली डिझायर्स. समाधीवस्थ जो आहे त्याला या जगाकडनं काय हवंय? काहीच नको. Right? The one who is in samadhi doesn't desire anything from the world. So complete break off होतो. So these are the 5, हे 6 टोटल नियमांचे परिणाम पतंजलींनी आपल्याला सांगितलेला आहे. So we have completed yama, we have completed niyama, and now we move on to the third aspect of the Ashtanga Yoga, which is asana. पुढचा सूत्र घेऊया. कोणाला काय सांगायचंय, काय बोलायचंय यम नियमाबद्दल? ऑल गुड? ऑल राईट.
So let's move on to sutra number 2.46. Yeah, Aarti ji, Yes, dear. Aarti ji, Yes. Tell me. yeah, can you hear me? Yes, I can. Okay. Just now you told that from the gross body to inside we can go, from outer to in, Yes. right? From the Annamaya Kosha to Anandamaya. Absolutely. But normally we follow this. But then how do we come from Annamaya to gross body? From Anandmaya. Anandamaya to Yes. gross body. Yes, because What is the procedure? without, yes, that is true. So you can go into meditation and you can, come to experience the Anandmaya Kosha, the Vijnanmaya Kosha, but then you have to understand all the 5 koshas. Basically, all of them have to be integrated. So you cannot neglect the body. All right, because you cannot neglect any aspect of yourself. So basically, we have to understand and connect to each and every aspect of ourselves. And with that understanding, with that intelligence, we settle into samadhi. Okay. All right. So you can begin the journey wherever. Some people will, if depending on their prarabdha, they can begin at the, but they have to, all the 5, the union of all the 5 koshas has to happen. Without that, it is not possible. Yeah. So the union, just as we say, you cannot just give attention to the body and neglect the mind, or give attention to the mind and neglect the body. We cannot neglect any aspect of ourselves. We will be overcoming. Yes. At the moment, the body rules us. All right. Then when we are moving, when we are in control over the kaya, then we are ruling the body. We decide how much it should sleep. We decide how much it should eat. We decide how much it should drink. We decide how many clothes it should wear. Every aspect of it. Yeah. So this is the bringing control over the body on the kaya and the, yeah. So now we move on to asana. Now the next 3 sutras are about asanas. Sthir Sukham Asanam, Prayatna Shaikilya Ananta Samapattityam, and Tatvodvana Vigataha. We all know this. All right. Let us look at one sutra at a time. 2.46 is Sthira Sukhamasanam. Shabda folds are kelly. When we break down the words, Sthira is steady or firm. Steady or firm. Sukha is happiness. And asana is a physical posture or pose, a body posture or pose. आसन म्हणजे शरीराची अवस्था, सुख म्हणजे सुख, स्थिर म्हणजे अचल, स्थिर. All right. Motionless and agreeable form of staying is asana. एखादी शरीराची अवस्था ज्याच्यामध्ये तुम्ही स्थिर पण आहात आणि सुखकर पण आहात, त्या शरीराच्या अवस्थेला आसन असं म्हणतात. Now, to remain sthira and to remain sukhakara, all our attention should be on the body's posture. म्हणजे शरीराच्या त्या स्थितीवर पूर्णतः आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आता व्यासभाष्यांमध्ये या सूत्राच्या एक्सप्लेनेशन मध्ये व्यासांनी 8 आसनांची नावं दिलेली आहेत. ओके. Vyasa names 8 asanas which have to be practiced. कशासाठी? परिणाम आपण शेवटचं बघूया. What will happen afterwards we will see. But Vyasa mentions 8 asanas. I want you to write down the names of the asanas. पहिलं आसन आहे पद्मासन. ओके. लोटस पोस्चर हे सगळ्यांनाच माहिती आहे पद्मासन. दुसरं आसन आहे वीरासन. जरी वीरासन म्हटलंय तरी त्याचं वर्णन करताना अर्ध पद्मासनाचं वर्णन केलेलं आहे. सो वीरासन लिहा, जे नाव व्यासांनी दिलेलं आहे, पण इंटू ब्रॅकेट अर्ध पद्मासन लिहा, कारण त्यांनी हे आसनांचं वर्णन पण दिलेलं आहे. ओके. की डावा पाय उजव्या मांडीवर, उजवा पाय डाव्या मांडीवर, आणि असं त्यांनी डिटेल्ड वर्णन दिलेलं आहे. सो वीरासन सेकंड इज हाफ पद्मासन, अर्ध पद्मासन. तिसरं आहे
भद्रासन. पण भद्रासन इंटू ब्रॅकेट बद्ध कोणासन. आता तुम्हाला बद्ध कोणासन माहिती आहे सगळ्यांना, राईट? ओके, सो भद्रासन नाव देऊन वर्णन आहे बद्ध कोणासनाचा. सगळ्यांना माहिती आहे बद्ध कोणासन. नंतर नेक्स्ट स्वस्तिकासन. ऑल ऑफ यू नो ऑल्सो दिस स्वस्तिकासन. पाचवा आहे दंडासन. आता दंडासन म्हणजे आपल्याकडे आपण बैठक स्थितीची घेतो ना, त्याला दंडासन म्हणतात. राईट? बैठक स्थितीमध्ये दोन्ही पाय लांब आहेत, हात कमरेच्या बाजूला आहेत, पाठ एकदम ताठ आहे आणि सरळ बसण्याची जी अवस्था आहे ती बैठक स्थिती, ते दंडासन. पुढचं आहे सोपस्रय. सोपस्रय. पुढच्या आसनांचं नाव त्यांनी दिलेलं आहे सोपस्रय. आता हे जे सोपस्रय आहे ह्याच्यामध्ये आपण मलासन मध्ये कसं बसतो, उभ्या पायी बसतो ना, तसं बसल्यानंतर जे पाय आणि पाठ आहे ह्याला एका कापडाने बांधून टाकतात. ऑलराइट, सो यू स्पॉट अँड द लेग्स अँड द बॅक इज टाईड विथ ज्या कापडाने ते बांधतात त्याला योग पताका असं म्हणतात. पट्टा बनवतात कापडाचा आणि त्याच्याने अ स्ट्रॉंग पीस ऑफ क्लॉथ अँड इट इज लाईक अ बेल्ट इट इज मीन, आणि त्याला योग पताका असं म्हणतात. नेक्स्ट इज प्रयंकासन. ह्याचं वर्णन परत सांगता का? सोपस्रय म्हणजे सोपस्रयामध्ये पताकाने काय बांधायचं? मलासन मध्ये बसायचं. मलासन मध्ये कसं बसतो माहिती आहे ना? इंडियन टॉयलेट स्पॉट म्हणतात त्याला. आणि हाताची नमस्कार स्थिती. हो, पण ते पाय जे हाताची नमस्कार स्थिती त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेली नाहीये, पण बसल्यानंतर पाय आणि पाठाला कापडाने बांधतात, एका पट्ट्याने बांधून टाकतात. पण मग पाय ते बाहेरच्या बाजूला असतात ना, आपण बसतो तेव्हा. उभ्या पायी बसलेली आहेस. असं टॉयलेटला बसतो की नाही आपण, ओके तसं. म्हणून मलासन म्हटलं मी. मलासन मध्ये बसल्यानंतर पायाला आणि पाठीला बांधून टाकलेलं योग पताकाने, त्याला योग पताका म्हटलेलं. झालं का क्लिअर? यू कॅन गुगल, यू विल फाइंड द इमेजेस. यू कॅन सर्च फॉर. नेक्स्ट इज प्रयंकासन. प्रयंकासन म्हणजे शवासन. प्रयंकासन त्याचं वर्णन जे केलेलं आहे ते शवासनचं वर्णन केलेलं आहे. नेक्स्ट इज क्रौंच निसादन. क्रौंच डॅश निसादन. 9 आहेत हा टोटल. आय एम सॉरी, 8 नाही 9 आहे. क्रौंच, क्रौंच म्हणजे बगळा, हिरॉन. येस. पण त्याचं कसं करतात ते, एक पाय फोल्ड करतो. म्हणजे आपण बसायचं, एका पायाला फोल्ड करायचं आणि दुसरा पाय आपण द्रोणासनाला कसं उचलतो तसं उचलून दोन्ही हात म्हणजे तळपायाच्या मागे दोन्ही हात करायचे. एक पाय फोल्डेड आहे, दुसरा पाय रेस्ड आहे आणि त्याच्या तळपायाच्या मागे दोन्ही हातांनी आपण तो पाय धरलेला आहे. हे असं हे आसन आहे. क्रौंच निसादन असं म्हटलंय. आणि शेवटचं आहे समस्थान. समस्थान असं नाव आहे. समसंस्थान. त्याला इव्हन किंवा लेवल पोज असं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. भद्रासनच करायचं आहे, बट हँड्स इन ध्यान मुद्रा. म्हणजे आपण भद्रासन मध्ये कसं दोन्ही तळपाय जॉईन करतो, मांड्या जमिनीवर टेकलेल्या असतात आणि मध्ये आपण दोन्ही ह्याला, पण त्याच्याऐवजी तुम्ही ध्यान मुद्रेमध्ये बसायचं. दॅट इज द ओनली डिफरन्स. इन्स्टेड ऑफ होल्डिंग युअर फीट, युअर हँड्स आर इन ध्यान मुद्रा. टोटल 9 होतात. टोटल 9 झाले. 9. मी चुकून सुरुवातीला 8 बोलले. 9 आसनं त्यांनी दिलेली आहेत. त्याच्यानंतर त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे की पाठीचा कणा ताठ पाहिजे.
The spine has to be erect in all the asanas. ओके, पाठीचा कणा ताठ पाहिजे आणि द ब्रेस्ट, नेक अँड हेड शुड बी इरेक्ट, म्हणजे आपली समकाय शिरोग्रीव अवस्था. तर पाठीचा कणा ताठ आणि समकाय शिरोग्रीव अवस्था असं श्रुत्यांमध्ये म्हटलेलं, असं श्रुत्यांमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे, असं म्हटलंय त्यांनी. श्रुत्यांमध्ये सांगितल्याप्रमाणे समकाय शिरोग्रीव अवस्था आणि पाठीचा कणा ताठ. The spine has to be erect, the breast, the neck and the head also has to be erect. Ata, so this is the description that they have given. Ata, let us just look at some of the points, okay? The posture has to be motionless and comfortable. No pain, no restlessness. तो स्थिर आणि सुखकर आसन असायला पाहिजे, पण त्याचा अर्थ काय की कुठेही रेस्टलेसनेस आणि कुठेही डिस्कम्फर्ट किंवा पेन हे नसलं पाहिजे. जर डिस्कम्फर्ट किंवा पेन असेल किंवा जर रेस्टलेसनेस असेल तर त्याला आसन म्हणता येणार नाही, हे स्पेसिफिकली सांगितलं गेलेलं आहे. आणि जर आपल्याला शरीराला असं स्थिर आणि सुखकर स्थितीमध्ये धरायचं असेल तर हायेस्ट क्वालिटी ऑफ अटेन्शन हॅज टू बी गिव्हन टू परफेक्शन. सो आपल्याला परफेक्ट शरीराची स्थिती आपली घडली पाहिजे, कॉम्प्रोमाइज स्थिती नाही, परफेक्ट बॉडी पोस्चर झाला पाहिजे. पण त्याच्यामध्ये देयर शुड बी नो एग्रेशन, त्याच्यामध्ये रेझिस्टन्स नसला पाहिजे. म्हणून सुखकर हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सुखकराचा अर्थ काय होतो की कुठेही एग्रेशन, कुठेही रेझिस्टन्स नाहीये. बर, असं जर आपल्याला शरीराची अवस्था हवी असेल तर शरीराच्या स्नायूची ताण स्थिती कशी असली पाहिजे? एक्सलेंट. सो द बॉडी हॅज टू बी परफेक्टली टोन्ड. द बॉडी हॅज टू हॅव परफेक्टली टोन्ड मसल्स. सो स्नायू जे आहेत ते आपले कसे पाहिजे? टोन्ड पाहिजे. आणि माइंड, सो बॉडी इज टोन्ड अँड हाऊ इज द माइंड? द माइंड इज ट्यून्ड. ऑलराइट, सो द माइंड हॅज टू बी कम्प्लिटली ट्यून्ड अँड द बॉडी हॅज टू बी कम्प्लिटली toned. Only then an asana is possible. Therefore, asana is perfect firmness of the body, steadiness of intelligence and benevolence of spirit. असं त्यांनी दिलेलं आहे. सो आसन म्हणजे शरीर फर्मनेस, परफेक्ट फर्मनेस आणि बुद्धीची स्थिरता, स्टडीनेस ऑफ द इंटेलिजन्स, और यू कॅन से द माइंड, अँड आत्म has to be there. So complete attention. So your consciousness is completely alert and aware. Asanas clear the nervous system of obstruction. म्हणजे आसन केल्याने काय होतं, आता थोडेसे फायदे लक्षात घेऊया आपण इथे, कारण अजून काय पतंजली हॅज नॉट, अजून काही वर्णन त्यांनी, पतंजली स्वतःनी आसनाचे एक पण आसनाचं वर्णन केलेलं नाही, किंवा तुम्ही हात असा करा, पाय तसा करा, काहीही सांगितलं नाही. जे काय तुमचं आसन आहे, आता हे 9 आसनं पण आहेत, हे व्यासांनी सांगितलं, बट पतंजलींनी स्थिर सुखम आसनम, पॉइंट ओव्हर. बॉडी हॅज टू बी कम्फर्टेबल अँड स्टडी, स्टडी अँड कम्फर्टेबल, स्टडी अँड जॉयफुल, however you want to, pleasant. So आसनास क्लिअर. आसन केल्याने काय होतं तर आपल्या नाड्या मोकळ्या होतात आणि नाड्यामधली ज्याच्यामधनं प्राणशक्तीचं वहन होतं ते त्याच्यामध्ये आलेले ऑल दी ऑब्स्ट्रक्शन, अडथळे हे क्लिअर होतात. सो प्राणशक्तीचं वहन चांगलं होऊ लागतं. द बॉडी, माइंड अँड सोल आर वन. आता ह्याच्यामध्ये काय होतं आपण बघितलं ऑलरेडी. बॉडी, माइंड आणि आत्मा म्हणजे कॉन्शियसनेस. ओके, हे तिन्ही एक रूप झालेले आहेत. शरीर स्थिर आहे, मन स्थिर आहे आणि कॉन्शियसनेस, आपलं लक्ष, आपलं अटेन्शन 100% तिकडे आहे. एवढ्यानी होणार आहे का? नाही. एक चौथी गोष्ट आहे विदाउट विच यू कॅन नॉट स्टे स्टडी इन अन आसना, आणि तो आहे श्वास. ऑलराईट, मग आपण जेव्हा वर्गामध्ये आपण सांगतो की बाबा श्वासाची जोड, आता श्वासाची जोड जर तुम्ही बोलले तर मग आसन स्थिती घेताना पूरक श्वास लागेल
सोडताना पूरक श्वास लागेल, पण ती झाली हालचाल. अँड वी आर नॉट टॉकिंग अबाउट मुवमेंट. आसन स्थिती घेणे आणि सोडणे ह्याच्याबद्दल आपण बोलत नाही आहोत. घेतल्यानंतरची जी अवस्था आहे त्या अवस्थेला स्थिर सुखम आसनम पतंजली म्हणतात. पण श्वास ह्याचं जोड तिकडे असणारच. सो द बॉडी, माइंड अँड सोल आर वन, बट द ब्रेथ इज ऑल्सो वन. यू हॅव टू ऍड द ब्रेथ टू इट. आता इवन दो पतंजली हॅज गिवन यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, इट इज नॉट लिनियर. आसन जय झाला तर यू आर इन समाधी. म्हणजे धारणाची आणि ध्यानाची अवस्था आसनामध्ये प्राप्त होणे अपेक्षित आहे. त्याचा अनुभव मिळणे हे अपेक्षित आहे. So the states of dharana and dhyana can be attained in asana or are attained in asana. कारण आसन स्थिरता झाल्याशिवाय होणारच नाही. राईट. सो बॉडी अँड ब्रेथ, बघा जोड्या कशाच्या लागल्या. बॉडी अँड ब्रेथ, शरीर आणि श्वास. माइंड अँड ब्रेथ, मन आणि श्वास. आणि कॉन्शियसनेस अँड ब्रेथ म्हणजे आत्मा, चित्त आणि श्वास. ओके, चित्त आणि श्वास. आता अनुभव घेताना मूवमेंट आणि मोमेंट ह्या दोन्हीचा अनुभव, म्हणजे पॉजचा पण अनुभव होतो आणि आसन स्थिती घेताना आणि सोडताना हालचाली, मूवमेंटचा पण अनुभव होतो. इट इज लाईक 100% एक्सपिरियन्शियल. द प्रॅक्टिस ऑफ आसनास इज 100% एक्सपिरियन्शियल. So the breath has to be completely coordinated. Why? Because the breath will define the status of the asana. Okay, so this is the explanation. But before we conclude, before we stop, I want to integrate another aspect also. That is of the three gunas. Okay. सो तमस, रजस आणि सत्व, इकडे कसं आसनामध्ये यू कॅन एक्सपिरियन्स द थ्री गुणास कम्प्लिटली. सत्व, रज, तमचा अनुभव इकडे पूर्णतः होऊ शकतो. टू गेट इन टू एन आसना म्हणजे आसन स्थिती ग्रहण करण्यासाठी रजस लागतो. ओके, आणि ते त्या आसनामध्ये स्थिर होण्यासाठी सत्व लागतं. पण ते आसन अनंत कालापर्यंत म्हणजे फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम मेंटेन करण्यासाठी तमोगुण लागतो. जर रजोगुण नसेल तर आसन, किंवा कमी असेल, नसेल तर होऊ शकत नाही, पण कमी असेल तर आसन स्थिती घेण्यामध्ये त्रास होतो, थरकाप, परफेक्ट आसन स्थिती घेता येत नाही. जर सत्वगुण थरकाप नाही तर आसन स्थितीच पूर्णपणे घेता येत नाही. सत्वगुण जर कमी पडत असेल तर थरकाप होतो, स्थिरता धरता येत नाही. स्थिरता धरता येत नाही. आणि जर तमोगुण कमी पडतो तेव्हा आसन स्थितीमध्ये टिकवता येत नाही. वी आर अनएबल. सो तमोगुण इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओव्हर हिअर, बिकॉज त्या गुणाशिवाय 2 तास, 4 तास, 6 तास, 15 तास, महिना, आठवडा आपण आसनामध्ये राहू शकणार नाही, समाधीच्या अवस्थेमध्ये राहू शकणार नाही. माय पॉइंट इज दॅट ऑल द थ्री गुणास आर इम्पॉर्टंट फॉर एनिथिंग टू हॅपन, इन्क्लुडिंग आत्मसाक्षात्कार. अँड वी हॅव टू लर्न टू बॅलन्स द थ्री गुणास. आणि जर ते सममध्ये जर आले ना तर समाधी अवस्था प्राप्त होणार. सो आसनामध्ये आपण सत्व, रज, तमला सम अवस्थेमध्ये आणतो, जे महत्त्व आहे, विच इज कॉस्मिक कॉन्शियसनेस. तेव्हा जाऊन आपल्याला समाधी साधता येते. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ अवर बॉडी ऑर अवर पोस्चर. एकच सूत्र झालेलं आहे आसनांचा. वी विल डू द अदर 2 sutras tomorrow. We will stop it.